तुम्हाला माहित आहे का? वर्षातून एक दिवस असा असतो, की ज्या दिवशी केलेलं दान, पुण्य हे कधीही न संपणारं असतं. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेचं महत्त्व काय? तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी काय उपाय केले पाहिजे? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजेच वैशाख महिन्यातील तिसरा दिवस. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य म्हणजे जप, दान, पुण्य, पूजा हे अखंड काळ टिकतं. म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा परशुराम अवतार झाला. म्हणून या दिवशी परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. असंही म्हटलं जातं, महाभारत लिहायला सुरुवात सुद्धा याच दिवशी झाली होती. तसेच कुबेराला या दिवशी धनाधिपती हे पद मिळालं होतं. या दिवशी काय उपाय करायला पाहिजे? या दिवशी सोने खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं. ज्याला कोणाला सोने खरेदी करणं शक्य नसेल, त्यांनी चांदीची खरेदी केली तरीही चालू शकते. आपल्याला जमेल तसं. याने आर्थिक स्थिरता येते, अशी मान्यता आहे. या दिवशी तांदूळ आणि साखर याचं गरिबांना दान केल्याने घरामध्ये धन आणि अन्नधान्य कधीच कमी पडत नाही. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची घरामध्ये पूजा करावी. तसेच ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करावा. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदान तसेच पाणीदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. रोजच केलं तरी चालू शकतं, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीला पाणी घालून तुळशीसमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद तसेच अपशब्द टाळा. तसेच नकारात्मक विचारांना दूर ठेवा. अक्षय तृतीयेला हे उपाय नक्की करा आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.